हाँ तुम रेडियो कंपनी से आए ना? बंद कर। हाँ तुम रेडियो कंपनी से आए ना? आओ। चांद, सूरज, बादल, बारिश और साइरस किसी के बुलाने से नहीं आते, बस आ जाते हैं रे साहिबा। Okay, it happens. खयाली पुलाव रेस्टॉरंट हेच आहे ना? हाँ 4.5 स्टार रेटिंग भेटले. नाइस. सो मी करेक्ट जागी पोहोचलोय. येस. सो लेडीज अँड जेंटलमन, हाय, मी सायरस संध्या. तू एकटाच आहे? हो. मग ते बाकीचे सायरस संध्या ते? ना ते अरे मीच, म्हणजे माझं नावच आहे ते सायरस संध्या. म्हणजे संध्या तुझं आडनाव आहे? नो 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 नो. सी, इस वर्ल्ड में ना 3 टाइप के आदमी लोग होते हैं. एक जो नाम से पहचाने जाते, 2 जो अपने काम से पहचाने जाते, एंड थर्ड इट्स मी, जो आराम से पहचाने जाते. सो बेसिक काय किती आहे रे? हळूहळू कळेलच ना सगळं. होय की ना? होय की ना? होय की ना? हो 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 कोकिने विचारतो. हो हो हो. हा. पण ते ह्याच रेडिओचं काय? ओ सॉरी, ते सांगायचंच राहिलं. नाही, मी रेडिओ कंपनी कडून आलेलो नाहीये. मी गोव्यावरून आलोय. स्ट्रेट फ्रॉम गोवा. म्हणजे हा रेडिओ आमच्यासाठी नाही? नो ना, हे रेडिओ माझ्याच साठी आहे. गिफ्ट दिलंय. स्वतःलाच गिफ्ट? या, and it's amazing, you know? See, इस वर्ल्ड में ना 3 टाइप का आदमी लोग होता है. करेक्ट. एक जो आदमी से प्यार करता है, यू नो, आदमी हूं, आदमी से प्यार करता हूं, दैट काइंड. सेकंड जो जानवरों से प्यार करता है, लाइक हाथी मेरे साथी, अब तेरी मेहरबानियां. वो वाओ, एग्जैक्टली. एंड थर्ड अगेन इट्स मी, जो खुद से प्यार करते हैं. मैं हूं ना. या, एक्झॅक्टली. अँड लेट मी टेल यू, खूप फायदे असतात याचे. कुठल्याच एक्सपेक्टेशन्स नाही, भांडणं नाहीत, फालतूचे खर्च नाहीत, अँड द बेस्ट पार्ट, ब्रेकअप भाई वाह. होतच नाही. एंड यू नो, इस दुनिया में 3 तरह के ब्रेकअप होते हैं, यू नो. त्याच्यामध्ये व्हायरस? नो नो, इट्स सायरस. हा, ते जे काय असेल ते जरा मुद्द्यावर येता का? ओके. रेडिओ, राईट? तर हा रेडिओ हा तुमच्यासाठी नाही, हा माझ्याचसाठी आहे. बिकॉज इट्स अ स्पेशल डे. स्पेशल डे? कालपासून अघटित घडणारे असं वाटत होतं. रिअली? पण दीदी, एक सांगू का? हे अशुभ, अघटित, लाईक ऑल दॅट हेवी स्टफ, हे सगळं होऊन गेलंय याच दिवशी 25 वर्षांपूर्वी. 25 वर्षांपूर्वी काय घडलंय? मी जन्माला आलो. अच्छा, नाही, मला वाटलं काहीतरी वेगळं घडलं. न एक सेकंड. 25 वर्षांपूर्वी या दिवशी मी जन्माला आलो. वाह वाह भाई. I think they are not getting this. हॅलो, मी आज 25 वर्षांचा झालोय. वाह. चांगलंय. अरे चाकरमान्यानो, तुम्हाला हॅपी बर्थडे बोलायला काही स्पेशल कोचिंग क्लास लागतो का? कम ऑन गाइज, इट्स माय बर्थडे. आय एम 25 टुडे. कम ऑन. भाई सॉरी भाई, ते जरा आपला जरा मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम आहे. व्हॉट? मॅथमॅटिक्स. I like that word. It's nice.
मॅथमॅटिक्स असतं पण आपल्याला मॅजिक आहे. It's okay. Come on guys, wish करा मला. अरे अरे ते राहील. अरे हॅपी बर्थडे. Thank you. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you. काय असतं वाढदिवस म्हणजे? कसं आहे ना, आपलं फक्त वय वाढत जात, पण अनुभव. शुभ सकाळ. शुभ सकाळ. आत या. हा. या या. या या. चला चला. चला चला. Yeah, cool. Let's go. ओढा. Yeah. या तसं. मिस्टर होमी बलसारा उर्फ बावा, ही जागा म्हणजे ही जागा जी आहे ना ही त्यांचीच आहे, त्यांचीच कृपा. आधी इथे इराणी हॉटेल होतं, आता खयाली पुलाव आहे. कारण त्यांचा एक खास आदमी थापा. थापा. नाही खरं बोलतोय, नाव थापा आहे. शामजी. तसंच तर त्यांनी आम्हाला दिली आहे भाड्यानी जागा. Cool. सगळं तुला का सांगतोय? आय डोंट नो, मी कुठे तुम्हाला काय विचारलं. पण यार इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला असं नाही वाटत या माणसाकडे बघून की तो खूप घाबरलाय? म्हणजे याने ना लाईफ मध्ये काहीतरी मेजर गोची केली आहे आणि आता त्याला खूप भीती आहे की ती कधी ना कधी जगासमोर येईल. बावा हो आणि घाबरलेला माहिती का? उलट पप्पा केवढा घाबरतो भावाला. लय डेंजर. काल म्हणे स्वप्नात आला भावा प्रेग्नंट होता म्हणे. लय घाबरतो. भावाची भंकस नको. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही खूप वेळ झालं उभे आहात, बसू आपण. अरे दीदी, ये का असं आवाजा वगैरे करतात ना? अरे रिस्पेक्ट भाई, रिस्पेक्ट येते तुला. हे बघ साहेबा, या वर्ल्ड मध्ये ना रिस्पेक्ट 3 टाईपचा असतो. करेक्ट. एक जो असतो पण दिसत नाही. दुसरा जो दिसतो पण ऍक्च्युली काहीच असत नाही. आणि तिसरा अरे हा रेडिओ कोणाचा आहे? कूल. 400 ला वगैरे मिळेल ना? ते काय 4000 सांगितलंय मी त्यांना. 4000चा आहे. तर सायरस, आमच्या हॉटेलची खासियत म्हणजे आमच्या इथे मेन्यू नसतो. विश तुमची, डिश आमची. म्हणजे तुम्ही ना, तुम्हाला जे हवं ते कागदावर लिहून द्यायचं आणि आम्ही ते तुमच्यासमोर सादर करणार. वाव, that's unique. I like it. भाई आमचे शेफ अजून आलेले नाहीयेत, पण तू सांग ना तुला काय पाहिजे, काय घेणार तू? मी नाही, मला काही नकोय. म्हणजे म्हणजे हॉटेलात आले आणि काहीच नको? नाही, मी बस स्टँड वर नाश्ता करून आलोय. म्हणजे नाश्ता करून हॉटेलला आलास? आय मीन मला कुठे माहित होतं की इथे हॉटेल आहे. मी आलो आपला. एक सेकंड, तुला माहित नव्हतं इथे हॉटेल आहे? अप. तरी तू गोव्याहून इकडे आला? यप. अरे पण एवढ्या लांबून कशाला आला? हो ना, इथं चौपाटीपेक्षा तर भारी बीच गोव्यामध्ये आहे. मग तिकडनं इकडं कशाला आला? ऍक्च्युली तुम्हीच मला सांगा मी इथे का आलोय. आय मीन तुम्हाला आयडिया असेल ना कदाचित. आम्ही कसं ओळखणार तुला? म्हणजे आम्ही तसे ओळखतो आता तुला, पण असे नाही ओळखत. अरे असे बसे कसे पण नाही ओळखत बाबा. अरे बाबा, काय सुवासिनीची सत्व परीक्षा लावली आहे? हे काय, कोण काय बोलतोय काहीच झेपत नाही. भाई सायरस, हे तू ते बाउन्सर गुगली सोड ना, एक टप्पी बोल ना डिरेक्ट काय असेल ते. ओके ओके, आय विल एक्सप्लेन. सो माझं नाव सायरस संध्या. मी गोव्यावरून आलोय आणि आज माझा बर्थडे आहे. अरे ते माहितीये, पुढचं बोल. अरे दीदी, शुरुआत से शुरू कर रहा हूं ना. चिल. मी गोव्यात माझ्या घरी चिल मारत बसलो. मी चिल मारत होतो तेवढ्यात कुणीतरी बेल मारत. चिल मारली, बेल मारली, कविता होतं ना? गप्ते का जरा आता. जिनियस. तर काय? डोरबेल.
डॉंग अशी वाजते डोरबेल. नाही पण माझ्या घरची अशीच वाजते. अय्या हो. हो हो पॉइंट वर या. हा. तर म्हटलं साहेबा एवढ्या रात्री कोण आहे? घाबरत घाबरत दरवाजा उघडला. समोर एक काळा माणूस. बापरे. एक्झॅक्टली सेम बेंच. मी पण असं घाबरत घाबरत त्याला विचारलं कौन चाहिए? तो मला म्हणाला पार्सल. आधी मला वाटलं की त्याला आमच्या बेकरीतला ब्रेड किंवा केक हवाय. हे बाय द वे गोव्यामध्ये आमची बेकरी आहे एकदम फर्स्ट क्लास बेकरी. चेरी ऑन टॉप. गोवाज वर्ल्ड्स नंबर 1. या किती छान. थँक्स दीदी. हा तर तुला वाटलं त्याला पाव पाहिजे. हा पुढं. हा तर मला वाटलं की त्याला काहीतरी पार्सल हवंय. मी त्याला म्हटलं साहेबा बेकरी क्लोज. तर तो मला म्हणाला बेकरी ना पार्सल. हा मग तेव्हा मला कळलं की त्याला मला काहीतरी पार्सल द्यायचंय. साहेबा अरे 9:45 इट इज. एवढा लेट कुठे होता तू? 7:30 नंतर काम बंद करायचा. तर तो बोलला उराक. उराक फेनीचा मोठा सिस्टर. कोण फेनी? फेनी फेनी दीदी. फेनी तुला फेनी माहित नाहीये? दीदी फेनीचा एक ग्लास लाईफ फर्स्ट क्लास. फेनी इज लाईक अच्छा फेणी. माय गॉड. पण तो फेणी का म्हणाला? तो कुठे म्हणाला फेनी? मग आपण का फेणी बद्दल बोलतोय? अरे तो उराक बोलला ना. उराक फेनीचा मोठा सिस्टर. तिचं काय? काय नाही तो उराक पीत बसला होता म्हणून त्याला लेट झाला. आमच्याकडे गोव्यात असंच असतं एकदम सुशेगात. माडी चारी बाजूनी फेनीला काजू. लाईफ आमची गोयची सुशेगात. ठीक आहे पण ते पुढं काय झालं? पुढे काय तो गेला. कुठे? मी विचारलं नाही त्याला कुठे गेला पण मला वाटतं तो उराक प्यायला परत कलंगूटला गेला. अरे भाई तू इकडे का आलाय ते सांग ना. तू का टाइमची खोटी करतोय सांग ना भाई. या ओके. सो दॅट पार्सल त्यात एक वस्तू होती आणि एक ऍड्रेस. इथला ऍड्रेस. मी विचार केला बॉस उद्या आपला बर्थडे आहे आणि आज रात्री मला एक पार्सल आणि हा ऍड्रेस मिळतोय तर डेफिनेटली त्या ऍड्रेसवर काहीतरी स्पेशल असणार. राईट यु नो समथिंग लाईक बर्थडे पार्टी सरप्राईज. मी काही विचार न करता बॅग भरली आणि आंघोळीला गेलो. एवढ्या रात्री आंघोळीला का? ऍक्च्युली मी कुठे बाहेर पडताना पहिले आंघोळीला जातो. आंघोळ केली हायवेला आलो बस पकडली मुंबईत आलो या पत्त्यावर आलो अँड नाव राईट हिअर मी तुमच्या समोर आहे लाईव्ह. आम्ही नाही पाठवलं पार्सल. आम्ही नाही दिला पत्ता. अरे म्हणजे आम्ही तुला ओळखत सुद्धा नाही. म्हणजे तसे ओळखतो पण असे ओळखत नाही म्हणून तुझा वाढदिवस आहे हे आम्हाला कुठे माहिती असणार ना. बाई ती वस्तू काय होती? होती नाही आहे. दे ना ते काढ ना म्हणजे आपल्याला कळेल भाई काय. तुम्ही मला पार्सल पाठवलं नाही. इथला पत्ता पाठवला नाही. तुम्ही मला ओळखत नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही. अजिबात नाही. मग मी तुम्हाला वस्तू का दाखवू? ऐके ना सी ज्याने मला वस्तू आणि ऍड्रेस पाठवलाय त्याला माझा पत्ता माहितीये माझा ऍड्रेस माहितीये राईट.
म्हणजेच तो मला ओळखतो, म्हणजे त्याला हेही माहित असणारच की मी इथे आलो, म्हणजे तोही इथेच येईल. राईट? मग तो इथे येईपर्यंत मी ती वस्तू तुम्हाला नाही दाखवू शकत. इज दॅट फाईन? हा 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 बाई, काही प्रॉब्लेम नाही. तू एक काम कर बाई, इथे बस, चिल मार, हे काय रेडिओ वगैरे ऐक. हा, आम्ही आमच्या कामाला लागतो. हा, ओके, येतो तिकडे काम. आनंदी अगं थांब दे जरा, फुगलाय दरवाजा दिवंत म्हणून मी आधी येत होतो ना, लगेच पुढे. ठीक आहे, मला करत नाही. आपण आलोय कशाला इकडं? कशाला म्हणजे काय बाई, विसरलीये का? चुहा मिटे ते माहितीये मला. अरे पण तो आलाय बाहेर, तो काय घरातला माणूस आहे का? तो आत थोडीच येणार आहे. आपण इतर रूम मध्ये पण बोलू शकलो असतो. नाही. काय हसताय? काय हसताय कशाला? सवय नाही झाली ना अजून तुला असं पाहिजे. अरे भाई कुठे लक्ष आहे? मी काय बोलतोय? हा मॅटर एकदम सिरियस आहे बाई. आमच्या चाळीत घडला होता असा किस्सा. गाडीचा चाळीचा नाही, त्या पोराचा. तो पोरगा घुसलाय ना सायरस, तसा एक पोरगा घुसला होता आमच्या चाळीत देशपांडे काकांच्या घरी. हा, देशपांडे काका घरी नसताना फक्त काकू होत्या घरी. तो आला, हसला, बसला, बोलला देशपांडे काकूंची. त्यांनी पोहे बनवले होते, मस्त बनवायचे पोहे. त्या पोहे खाल्ले, चहा घेतला, म्हणला मी देशपांडे काकांच्या ऑफिस मध्ये कामाला आहे. निघताना भाई हम आपके एकूण पिक्चरची 2 तिकीटं दिली. म्हणला देशपांडे काकांनी पाठवलीत. भाई तेव्हा हाऊसफुल चालला होता हम आपके एकूण. दीदी देशपांडे काकूंच्या मनात दिखताना ना, हा हाऊसफुल पिक्चरची 2 तिकीटं हातात आहेत. त्या गेल्या 3 वाजता थिएटरला. तर देशपांडे काका तिकडे नव्हतेच. कंटाळून परत घरी आला तर घर फोडलेलं होतं आणि देशपांडे काका बसले होते कमरेला हात लावून. अरे कंबर इकडे असते. पण देशपांडे काका पिक्चरला का नाही गेले? तू छत्री विसरलीस? पाऊस कुठे आहे? जाताना आला तर. पावसाळ्याचे दिवस आहेत, काय करतेस तू? 1 मिनिट, तुम्हाला लक्षात होतं ना, मग तुम्ही का नाही घेतलीत? बरी आहेस ना तू? ती लेडीज छत्री होती. हा, मग काय झालं? मग काय झालं? काय हे काय मिशी आहे ना, मी जेंट्स आहे, जेंट्स. लेडीज छत्री कशी काय घेणार? हे बरं आहे तुमचं, मी लेडीज आहे ना. 4 चौघात माझा हात धरताना काही वाटत नाही, मग लेडीज छत्री धरायला काय हरकत आहे? कुठला विषय कुठेही घेऊन जातेस. मी फक्त छत्री बद्दल बोलतोय. आता जाताना भिजलो, मग तो भगवान काल पावसात भिजला आणि आजारी पडले. 4 दिवस येणार नाहीत. आपलं तसं व्हायला नको ना, म्हणून म्हणतोय मी. चला कामाला लागूया आपण. भगवान 4 दिवस येणार नाही म्हणून नवीन माणूस ठेवला की काय? नाही, असं कसं? मला येते चहा कॉफी करता, आणि आनंदीताई पण बनवतात मध्ये मध्ये चहा कॉफी. सर लगेच नवीन माणूस नाही ठेवणार 4 दिवसांसाठी. नाही. मग काय कायमचं ठेवलं की काय? नाही, हे तर शक्यच नाही. भगवान पप्पादादांचा खूप खास आहे, त्याच्याबरोबर नाही असं करणार ते. आणि हा माणूस असा पोऱ्या वाटत नाहीये चहा बनवणारा. हा ना असा मोठ्या हॉटेलमध्ये ते असतात ना असे शेफ. हा, शेफ वाटतोय. म्हणजे आपला पत्ता कट? असं कसं? नाही. अरे मग काय, म्हणजे आपण इथे शिक्षा भोगायला आलो होतो, तुमची शिक्षा संपली, आता तुम्ही जा असं म्हणाले तर? अगं त्यांनी नव्हती पाठवली तिकीट. मग तो मुलगा? तो देशपांडे काकांच्या ऑफिसमध्ये कामाला नव्हताच. मग तिकीट कोणी पाठवली? तिकीट त्या मुलांनीच काढली आणि तो घेऊन आला. पण पिक्चरचा प्लॅन नव्हता. त्याचा प्लॅन होता की घरी कोणी नसताना घर साफ करायचं. आता घर साफ करायचं म्हणजे घराची साफसफाई करायची, तसं नाही. घर साफ करायचं म्हणजे चोरी करायची घरामध्ये. कळलं का मला? पण चांगला होता ना मुलगा? म्हणजे चाकू सुरू दाखवलं नाही, तिकीट दिली पिक्चरची.
चांगला असेल मनाने. तसा हा सायरस पण चांगलाच असेल ना मनाने, सांगते मी तुम्हाला. चोर निघाला तर